अरे बाकी आहे का वाघिंग अजून? त्याचं फेरी आता तिनं कसला डेंजर लुक वाटतोय, तिचं मोठी रगेल डग दिसायला लागली. रगड की रगड दिसायला भाऊ. हा ना, त्याचा व्यायाम चालला. इथे येऊ का नाही आपल्याला दाखवायला त्यांना? ये ना भाऊ इकडे ये. 2 वाघ आले. पांढरा वाघ बघतोय आम्ही पहिली वेळेस, म्हणजे फर्स्ट टाइम आहे. बाकी असे येलो ते बघितले, पण पांढरा वाघ बघतोय. आणि तो दहाडतो पण. दहाडलं भाऊ. अजून एकदा दहाडवा ना त्याला. त्याचं दहाडलं. सुंदर मूर्ती आणि किती उंच मूर्ती आहे. सो आतवर पण रांगोळी काढलेली आहे आणि वरती जायला गेट म्हणजे कुलूप लावलेले लावले. आणि त्या बाजूला तर साप. इम्रान इथले मोठा आहे. अरे इथं ते सोड, इथं बघ किती मोठा आहे. हे तर खोडावरती डायरेक्ट. हे बघा खोडावरती. मला तर भेव वाटतं बाबा, कसला डेंजर डेंजर. सो हॅलो मित्रांनो, कशा? तर स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो, आज आपण जाणार आहे सिद्धार्थ गार्डनला. सो आपण सगळ्यात पहिलं ऑफिसवरती जाऊ आणि ऑफिसवरतून आपण परत आपलं ऑफिसचं ते राऊंड वगैरे क्लिअर झाल्यानंतर आपण जाऊया सिद्धार्थ गार्डनकडे. सो चला तर आपण जाऊया सिद्धार्थ गार्डनला. सो चलो मित्रांनो, तुम्हाला दाखवते मी बाईकवरती बसताना. सो डायरेक्ट चला. सो मित्रांनो, आपण चाललो आहे आता खाली. सो तुम्हाला आता दररोज प्रमाणे इथं आता तुम्हाला थांबावं लागतं, कारण आपण शूज इथंच घालणार आहे ना. सो अरे बापा रे, वरती बघा, मला बघा, मला बघा. कॅमेरा अँगल थोडं चालतं इथं. सो आपण बॅग घेतलेली आहे आणि आपले शूज हे. सो शूज बघा किती खराब झाले. काय विषय तुम्हाला तर माहिती आहे, आपल्या इकडे चिखल किती आहे. सो तेवढा तर होऊन जाते. पाठीमागचा आवाज थोडं समजून जावा. तुम्ही तर समजता, मला माहिती आहे. सो मी बाला बघताय का नाही होत आहे काय कॉन्टॅक्ट. सो बघा दिसतंय का भारी, थोडे केस कापल्यास. सो बॅग घेऊया आणि निघूया. सो मित्रांनो, तर मला एक जणांनी कमेंट केली, भाऊ तू व्हिडिओमध्ये सोसले बोलतो म्हणे. सो नवीन आहे ना, त्यामुळे बोलतोय. आपण अवॉइड करूया. सो आज आपण आपली गाडी एंटर घेऊन जाऊ. सो आपण आलो खाली, बघू शकता तुम्ही येते. ही आपली बाईक. इम्राननी फोन केला होता आता. सो येणार, ते पण येणार आहे. सो तुम्हाला डायरेक्ट मी ऑफिसवरती मिळतो. सो चला. तर मित्रांनो, आलेलो मी ऑफिसवरती. तुम्ही बघू शकता पाठीमागं माझ्या गाडी उभी आहे आणि आमचे जे साथीदार एक पण नाही आलेला आहे. सो आता मी ऑफिसमध्ये जातो आणि आपल्या फोनमध्ये थोडी चार्जिंग आहे. सो आपण चार्जिंगचं करू. सो थोडं आहे, 70% आहे. सो अडवून करूया. सो आपल्याला तिकडे परत लागेल, तर आपण आतमध्ये जाऊया. चला आतमध्ये जातो. सर आलेले आहेत फक्त. आतमध्ये जाऊ. काय म्हणता सर? सर आपल्या घरात चार्जिंग लावायची होती. चार्जिंग पॉईंट आहे का नाही? हो सर. काय बोलले? सो आता आलो आहे आम्ही क्लासवरून. सो आता आम्ही जातो आहे. सो चला. इम्रान चल इकडे. सो आता इम्रान पण रेडी झालेलं आहे आणि आभाळ कसं निळं भारी वाटतंय. सो झाले आमची गाडी रेडी. सो आम्ही चाललो आहे आता सिद्धार्थ गार्डन. सो मला पण बसू दे. चल मेरा भाई. सो तुम्ही बघू शकता आवाज कसलं भयानक दिसतंय. निळं निळं एक नंबर असं. आणि हे आमचा
पंपावरती तुम्ही बघू शकता, पंपावरती भीड दिसते आम्हाला जास्त जरा. काय माहिती किती विषय लय भीड आहे. पेट्रोल टाकता आम्ही. काय बोला? हा ना, निघले रे. एकशे 10. नाही नाही. पेट्रोल टाकले आता आम्ही. आता जातोय. आता डायरेक्ट गार्डन पाशीच मिळू तुम्हाला आता डायरेक्ट. चला नाही का, तरी पण एकदा रोड बघा, मस्त वाटतंय ना. थोडी ट्रॅफिक आहे इथं, काही विषय नाही. आभाळ मस्त वाटतं, एकदम निळं निळं बघू शकता. चला डायरेक्ट आता तुम्हाला तिकडेच दाखवतो गार्डन पाशी. सो आता आलो आहे आम्ही सिद्धार्थ गार्डनच्या जस्ट अपोजिट साईडला. आमच्या समोर सामने सिद्धार्थ गार्डन आहे आणि इथं पार्किंगची व्यवस्था आहे. पार्किंगची व्यवस्था चांगल्या मस्त मोठ्या प्रमाणात आहे. आपण किती पण अगर कोणाला जर पार्किंग वगैरे बाईक वगैरे पार्किंग करायचं असतं तर इथं बाईक पार्किंग आहे आणि इथं कार वगैरे पार्किंग आहे. आणि तुम्ही गार्डनच्या बाजूला बघू शकता, हे गार्डनचा नजर आहे इथं. सो आपण आता ते पार्किंगचं पे करू आणि आतमध्ये जाऊया. सो चला, पार्किंगवाल्याला पण बोलायचं आहे. गाडीचा नंबर MS 26C 6929. सो चला आपण आतमध्ये जाऊ. आतमध्ये नाही, सो तिथं त्याला बोलू पार्किंगवाल्याला. पार्किंग फी किती आहे? पार्किंग फी किती असते? हा होय. सो चला आपण त्या पार्किंगवाल्याला बोलताना जाऊ. 30 रुपये पार्किंग फी घ्या. त्याच्यावर डायरेक्ट गाडी नंबर वगैरे काय नसते. थांब ना, चिल्लर घेतो 10 रुपये बाकी. समोर ठेच आहे. हा एक नंबर. सो इथं आतमध्ये 30 रुपये पार्किंगला आहे बाईक, 2 व्हीलरसाठी. आणि 4 व्हीलरसाठी काय माहीत नाही. तो काय बोलला रे इथं? तो काय बोलला? क्लियरिटी आ रही क्या बोले? क्लिअरिटी आहे, बहुत चांगली क्लिअरिटी आली म्हणायचं. सो आता इथं आपल्याला कॅमेरा लावट आहे का नाही काय माहिती. कॅमेरा लाव असं नाही इथं. सो इथं थांबायचं. तुम्हाला इथं पहिले थोडं दाखवतो बाहेरून, नंतर आतमध्ये जातो दाखवतो. सो हे बघा इथून सो आपण एंटर झालेलो आहोत सिद्धार्थ गार्डनला. असं खूप सुंदर असा व्ह्यू दिसतोय. पाठीमागं बघू शकता तुम्ही, इथून चालू आहे. सो आतमध्ये आपण जातोय. हे बाजूच्या साईडला पण चांगलं व्ह्यू दिसतोय. आपण जस्ट त्या साईडला तिकून आलो होतो. सो तुम्ही बघा इथं व्ह्यू. बघ कसला डॉगी पाहिजे आपला झोपलेला आहे. लाईट वगैरे चालू आहे. तिकीट आमचं घेतलं एक पर पर्सन 20 रुपये. सो 2 जणांचं असलं तर 40 रुपये तिकीट आहे इथं. आणि व्ह्यू मस्त वाटतं मला तर, एक नंबर आहे इकडचा पण व्ह्यू. सो याचं टायमिंग आहे सकाळी म्हणजे 10 वाजता ओपन होते. सो 10 ते 6पर्यंत टायमिंग आहे याची. आणि आतमध्ये पण आहे वाटते काहीतरी प्राणी संग्रहालय. सो मस्त वाटते. आपण पांढरा वाघ बघूया भेटला तर. इथं मगरमच्छ नाही आहे. सो इथं बुद्धाची मूर्ती दिसली मला. बुद्धाच्या मूर्तीकडे जाऊ आपण सगळ्यात पहिलं. समोर दिसते मला. बघा इथं म्हणजे स्ट्रक्चर वगैरे चांगली टाकले लहान लेकरासाठी हे ते. सो बघा तुम्ही मस्त. मित्रांनो इथं बुद्धाची मूर्ती आहे. सो आपण चप्पल काढून आज जाऊ आतमध्ये. सो चले बरं, तू पण ये आतमध्ये. इथं लिहिलेलं पण आहे मोठ्या ठळक अक्षर, चप्पल बूट वगैरे काढा. रांगोळ पण चांगली काढलेली. आणि हा बघा व्ह्यू एक नंबर असा. आणि हे रांगोळ आणि हे बघा मूर्ती, किती सुंदर मूर्ती आणि किती उंच मूर्ती आहे. सो आतवर पण रांगोळ काढलेली आहे आणि वरती जायला गेट म्हणजे कुलूप लावलेलं आहे. सो तुम्ही बघू शकता मित्रांनो किती सुंदर अशी आणि किती मोठी मूर्ती आहे. सो मूर्तीच्या जस्ट पुढे आहे आणि पाठीमागं बघू शकता ती मूर्ती. आणि या बाजूला
पुढं म्हणजे प्राणी संग्रहालय त्यामध्ये पण जाऊन बघू आपण. आणि ह्या बाजूला बघा इथं MS धोनी 7 नंबरचं दिसते. पुतळे वगैरे चांगले लावले आणि तिथं बसायची पण सुविधा आहे. इम्रान भाऊ कसं वाटतंय? चांगलं आहे ना. मला मूर्ती भारी वाटली. सो मूर्ती छान वाटली. तर बघू शकतो आपण या बाजूला. आणि या बाजूला आय थिंक ऑफिस आहे वाटतं असं मला वाटते. झाडं वगैरे आणि ही मूर्ती तुम्हाला इथून दाखवते मी. मदत नाही जात. गार्डन मस्त आहे एकदम. सिद्धार्थ गार्डन फिरायसाठी कपलसाठी हां कपलसाठी चांगलं आहे. पण असे काही घाण करू नका कपल आले तर तुम्ही. सो चांगली आहे आणि बोला आणि बसा आणि हसा. सो तुम्हाला थोड्या वेळात मिळतो मी 2-4 फोटो वगैरे क्लिक करतो. थांब जरा. सो इथं फोटो वगैरे काढलेत पण फरची एवढी गरम आहे ना पायाला डायरेक्ट भासते. सो आपण जाऊया आता दुसरीकडे बघायला. सो आपण इथून जातोय. सो कर्मचारी पण इथले चांगले आहेत. तर आपल्याला इथं सांगितलं की वरती जाऊ नको फक्त. सो गेट लावूनच होता. सो तुम्ही बघू शकता व्ह्यू कसला चांगला आहे आणि इथं पण फिरतात लोक. सो बघा इथं. सो आपण आता चप्पल घालूया. पाय भाजलेत आमचे चांगले. चप्पल घालून आम्ही तुम्हाला अजून बघू काय काय फिरायचं होते. सो चला तिकडे जाऊ आपण फिरायसाठी. सो इथं पुढं प्राणी संग्रहालय आणि किड झोन पण आहे. तुम्ही बघू शकता अशाच परीनं. पण प्राणी संग्रहालयाचं तिकीट वगैरे विचारायला लागेल. या साईडला प्राणी संग्रहालय आणि हे आणि उद्याची मूर्ती इथून बघ ते सुंदर दिसते. नाही तिकीट असते रे. सो बघू शकता तुम्ही. पहिले विचार तिथं तिकीट काउंटर वगैरे काय आहे का कोणाला. ते काय ट्रेन तिकीट बुकिंग. हो इथं आय लव सिद्धार्थ गार्डन. इथं पण चांगली मूर्ती वगैरे हाताने बनवलेली आहे. आणि स्पेस बघा. हाय तिकीट तिथं गेट लावलं आहे ना त्यांनी. बघू किती चला इकडं तिथं जायचं. कॅमेरा बंद करायला लागेल बघा मला तिथे घ्यायला. नाही कॅमेरा बंद केलं तर आपण बंद करून टाकू. सो जस्ट पुढं आमच्या सिद्धार्थ गार्डनचा झू आहे. सो आता तिथं आपण गेटवरती जाऊ आणि बघू किती तिकीट प्राईज आहे काय नाही. सो चला तिकडं आलोच आम्ही पुढं. आपण इथं डावीकडे इथं दाखवते सिम्बॉल काय काय काळवीट बिळवीट पण आहे वाटतं ना. सो तिकीट बघू जरा. कोण आहे? हो हिरण दिसतंय मला. सो एका जणाला 50 रुपये तिकीट आहे. सो पर पर्सन 50 रुपये आणि 2 जणांचे 100 रुपये लागलेत. सो तुम्हाला हिरण दाखवतो. बसल्यात एकदम इवन मच्छंतीनं पांढरे हिरण आणि हे तुम्हाला जाऊन. हिरणचं नाव नाही माहिती पण असेल कुठलं तरी हिरण. तो दिसतंय का तुम्हाला? सांग ते बघा तिथं जाणं हे दिसले का? इकडून जायला अलाउड नाही रे. तसं जाऊन दाखवलं असतं. पुढे जाऊ आपण. चल सिद्धार्थ गार्डनचं डावीकडे हे आहे आणि वाघाचं दाखवलं नाही त्यानं कुठं आहे म्हणून. होय तुम्ही नजराने बघू शकता. सो आपण आता वाघाकडे जाणार आहे. ते पण पांढऱ्या वाघाकडे. सो पांढऱ्या वाघाला घ्यायचा आणि काय करायचं रे? घेऊ ना. पांढऱ्या वाघाला बघायचं आम्ही. खाली दिसायला याच्यामध्ये काय आहे का? गार्डन मला वाटतंय गार्डन त्या साईडचा 1 नंबर व्ह्यू होता. पण इथं बघा ना काहीच केलं नाही काय नाही. लय होते पहिले प्राणी. हा मग आता मेले ते काय मेले. यायचं देखभाल नाही केली का बरोबर कर्मचाऱ्यांनी बरोबर. इकडचे कर्मचारी बरोबर नाही ना. सो मित्रांनो बघा जरा. होता हा पण हत्ती काय मेला बिला असं म्हणते. हा होय त्याला काही बिमारी झाली. सो ते चुकीचं आहे. अच्छा शे बघा ना इथं पण चांगले रोही सारखे दिसतात मला. रोहीच वाटतं आहे ते. हिरण आहे एका प्रकारची. सो इथं बघा हे चिखल येत आय थिंक आहे ना. चिखल असा का रे? आरच केलंय. थांब तिथं आतमध्ये जायचं. बघायला तर ते जाऊन तर दिसायला पाहिजे. सो इथे कुठली प्रजाती काय माहिती. सो बघू शकता तुम्ही. ही पण हरिणच आहे. प्रजाती कुठली काय माहित नाही. गोंडस पिल्ली बारीक बारीक आहे. मला हे काढणं निळकुंड काय म्हणतात ते जास्त काय नीळकंठ काय. हा तेच मला पण नाही माहिती. आणि हे पण हरणच आहे. घरी घेऊन जाऊ काय? नको आपल्याला जेल लागलं आहे. पुढं बघू आपण. पुढं काय काय पुढे एक आता जर पुढं बघू. पुढं रनिंग नाही वाटायला. हा
पुढं बघू दमान दमान इथं पण तेच घर आहे ते पण सेमच आहे पण याला सिंगन आहे. अरे हे वेगळे हो तेच ना तेच आहे पण सिंगन आहे त्याला. काय आहे का काय माहिती मला हरणाची जातच नाही माहिती. याच्यावर नाव आहे नाही काय. अच्छा लांबी उंची हे सगळं दाखवते ते हरणच दाखवले आम्हाला. वाघ बघायचे रे. काय नील काय मला ते ए भाईसाहेब हे मस्त तरी बघू शकता हे हिरण. सो तुम्हाला इथं मला असं वाटतंय आतमध्ये वाघ दाखवलं. वाघ हा वाघाचं सेक्शन. सो तुम्हाला वाघाच्या सेक्शन कडे नेतो. चला वाघाच्या इकडे नेतोय. दिसला बघ. अरे हा ह्याच्यावर तर पांढरा वाघ असतोय वाटतं. इथं नाही वाटले. हा इथंच पब्लिक जास्त इथं. हे बघ भालू भालू भालू. सो या साईडला इकडे हे ना आपण भालू वगैरे बघून जाऊ. सो इथं बघा भालू भालू दिसलाय मला. तुम्हाला दिसतो का नाही काय माहिती. भालू आहे का. हा हे भालूची जाळी आहे. आतमध्ये असं सगळं सुकं सुकं वाटतंय पण एकच आहे वाटतं. आय थिंक 1 नंबर खेळायला 2 आहे रे. ए काळा भालू. ते बघा काळा भालू 2 जण कुस्त्या खेळतात. त्याचे केस बघ इम्रान कसे आहेत. डेंजर आहे. इथं 2च आहे काळे भालू. भालूचा कलर काळाच असतो. सो पुढं आपण एक बघू. पडलं हे मारामाऱ्या करायला लागले ती काळे भालू. इथं बघा हे बघ चल स्नेक पॉइंटला आलो. तुम्ही बघू शकता इथं सर्पाचं चिन्ह काढलंय आणि आतमध्ये बच्चे पार्टी पण चांगली. मला भीती वाटते रे आधी स्नेकची. कुठे दिसते स्नेक. कुठे काय इथं काहीच नाही की. इथं 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 बघा. अरे मेल्यासारखी पडली एकच आहे. मगर बघितलं आम्ही पण ते मगरनं रिस्पॉन्स काय नाही दिला. सो पुढं बघू आपण अजून. इकडं कासव मगर इथे दाखवते. सो ही मगर आहे तिथं मगर आणि ते आतमध्ये कासव. शाळेतले लेकर पण आलेले आहेत तिथं. अशाच रीतीने इथं मगर आहे. इथं काय पुढे साप झाडावर असेल झाडावरच बसले राहते दिसत का नाही. अरे इथं इथं इम्रान हे बघ. फुसकारू आहे काचातून फुसकारून टाकलेला. याच्यावर का नाही दिसत. हेच असेल रे इकडे. सो आतमध्ये अजून बघू इथं हे काच सर्पाची काच बघू. इथला कुठे काय आज डेंजर आहे इथला. कोपऱ्याकडे कुठलं आहे ते. हा बघा बाजूला कोपऱ्यामध्ये बसलाय झोपलाय. भी वाटते मला बघा झोपलेले ते. सो आतमध्ये अजून मोठा आहे रे इकडे. हा मोठा आहे. फाईट कुठला आहे. हा बघा भेव वाटायला लागलं मला काचेच्या आतमधून पण. हालला पण डुलला पण झोपलाय वाटतं तो. सो झोपलाय असं मला वाटतंय ते. अजून आपल्याला इकडे काहीच नाही. ते काच वगैरे फुटलेली. इथं कोण आहेत. शेव मोठा आहे रे चांगला. ते बघा काहीच तुम्हाला काचामध्ये दिसत नसत. स्नेक पॉइंट मला भीती वाटते बाबा. बस झाले नको नको नको. सो इथं पण हा इथून मस्त दिसतंय. सो इथं बघा केवढा मोठा आहे. दिसतंय का. ही यायचं आहे वाटतं रे. म्हणजे ते असं पोटूच आहे वाटतं मला. आय थिंक असं वाटते. सो इथं अजून आपण टनल आहे. टनलमध्ये सगळे म्हणजे काच वगैरे लावले आणि त्या बाजूलाच तर साप. हे आपे इम्रान इथले मोठं आहे. अरे इथं ते सोड. इथं बघ किती मोठं आहे. हे तर खोडावरती डायरेक्ट. हे बघा खोडावरती. मला तर भेव वाटतं बाबा. कसला डेंजर आहे. इथं बारीक आहे. इथं त्या झाडावर आहे बघ. ते नाही बाबा तिकडे आहे ते. अच्छा आता इकडे संपले वाटतं. इकडचं सगळं बारीक बारीक दिसतंय आम्हाला. 4-5 आजगर होते ना ते इम्रान. आजगर भयानक दिसले बाय मोठमोठाले. आम्ही अरे यार अक्षर इकडे सगळं कोरडच. अच्छा इथं आहे पण इथं ग्रीनवालं आहे. शलाटी आहे वाटतं. शलाटी धामण बरोबर म्हणलो ना.
धामणे बिना विषारी किती फुटाचे? 1 ते किती फुटाचे? इथं पण एक काळा नाग आहे. हे खाली बघ, हे 2 आहे तिथं पाय मागं. 3 आहेत. 3 आहे. आता मला रात्रच्या झोपच नाहीत. तर मध्ये घुसलं का? साप बिप बघितले की याला खायला टाकलं. कचवे. ते बघा कचव्याला खायला टाकलं. अजून पुढे बघू. सो इथं पण सापच असेल, कारण लाकडं वगैरे टाकले म्हणजे सापच असेल. हा लाकडावर साप आहे. ओ भाई साप, नुसते साप. तिथली साप आहेत रे, 2-3 समोर आले. सो आता हे बघा, टनल बाहेर निघायची टनल आहे इथून. सो आपण बाहेर निघूया, फक्त साप आतमध्ये निघू नये. सो इथून समापलंय काय? सो आपण आता पुढे जायचं. अजून आपला अजून एक फिसकलं माहिती आहे का? आपण इथून गेलो होतो आतमध्ये आणि इथून बाहेर आलो. इथून गेलो होतो आतमध्ये. अरे हा यार, आपण गलत गेले का? नाही, चांगले गेले. सो आता आपण वाघाकडे जाऊया. डायरेक्ट आपला मेन पॉईंट असणार वाघ, ते पण व्हाईट वाघ. सो व्हाईट वाघाकडे येतो. आणि बॉटलचं सेफ टाकले, ह्याच्यामध्ये कचरा कुंडी आहे, हे पण चांगले. आणि हे बघा, ह्याचं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ते करते. आणि इथं बघू शकता तुम्ही झाडं वगैरे. भालू बघितले, सापले भारी होता मोठा. सो इथं मगरमच्छ बघू शकता तुम्ही, दिसत नाही पण तिथं बघा त्या साईडला. इथे एक ऊन पडते तिच्यावरती, हे बघा ना. सो इम्रान ये पुढं. हे बघ वाघ सेक्शन तिथे. फिरायला कुठं? सो इकडून आपण बघूया वाघाच्या तिकडे जायला. डायरेक्ट वाघाच्या तिथे जाते, पण ते मगरमच्छच दिसला. मगरमच्छ काही करत नाही. इम्रानचं काय म्हणणं आहे? कसं वाटतं इम्रान? एक नंबर आहे ना. सो आता आपण बघूया वाघाला बघू आता. बंदर पण हे इथं, बंदर आम्ही बघितलेले आहे ऑलरेडी. ते बंदरले कला करे जाऊ दे कुठं. बंदर पाहिजे ना आम्हाला, डायरेक्ट वाघ पाहिजे. सो वाघाकडनं तुम्हाला. सो तुम्ही बघू शकता त्या साईडला वाघ आहे तिथे एक, आणि इथे एक बसलाय घराच्या पुढं. आपल्याला जवळून नाही दिलं बघायला, लांबून बघायची मजा म्हणण्यानं काय करायचं. आता येऊ पण शकतोय ना का हे वाघ? इथं वाघ दिसते का? तिथे इथे पांढरा वाघ येतो रे याच्यावर. हा पांढरा वाघ इथे. तुम्हाला पांढरा वाघ आता आले, पण वाघ लय लांब आहे. वाघ म्हणतात, पांढरा वाघ पुढं असेल बहुतेक. हे इथून हे मोठा आहे रे. खोकार आहे. बघू शकता तुम्ही वाघ व्यायाम करतोय. लय मोठा आहे काय? इथून बघू आपण, इथून दाखवू त्याला. वाघ व्यायाम करतोय ना, शिकारच्या तलाशीमध्ये तो व्यायाम करतोय आमचा वाघ. तो बघा बरोबर असं एकदम त्याला समजायला सारखं नाही का? इकडच्या तिकडे आपण वॉक कसं करतो, मॉर्निंग वॉक, इकडच्या तिकडे. सो बरोबर ते तसंच करतोय. बघा तुम्ही, तुम्हाला दाखवतो स्थिर पद्धतीने. फोनमध्ये शूट कर ना त्याचा एक. फोनमध्ये शूट कर ना इम्रान, याच्यामध्ये थोडं भय होत नाही. बघा तुम्ही, तो फिरतोय नुसता. अरे बाकी आहे का वाघीण? त्याचं फेरी आता तिनं कसला डेंजर लुक वाटतोय. तिथं मोठी रगेल डग दिसायला लागली. रगड दिसायला. हा ना, त्याचा व्यायाम चालला. इथे येऊ का नाही आपल्याला दाखवायला होता ना? ये ना भाऊ, इकडे 2 वाघ आले. पांढरा वाघ बघतोय आम्ही पहिली वेळेस, म्हणजे फर्स्ट टाइम आहे. बाकी असे येलो ते बघितले, पण पांढरा वाघ बघतोय. आणि तो दहाडतो पण. दहाडला भाऊ, अजून एकदा दहाडवा ना त्याला. त्याचं दहाड किती भयानक बसली. तिच्या शिंगाला काहीतरी घातलं वाटतं ना. हिरण इकडे आहे की? तो वाघ बाटू, त्या वाघ पाठीमागे. हिरण एखादा हिरण टाका. हा ना, ते वाघाचं नाही का? वाघाचं आणि हरणाचं पार्टिशन लावतात. इथं हिरण आहे आणि तिथं पुढं वाघ आहे. सो मित्रांनो, संपलं वाटतं आमचं इकडे फिरणं. इथून आपण आऊट आहे. इथं डस्टबिन आहे, इथं वाघ आहे. शाळेतले पिकनिक आले तिथं. सो इम्रान निघायचं म्हणतो आपल्याला. चला आपण निघतोय आता बाहेर. पुढे जाऊ आपण, गेट पाशी बघू.
बाहेर जाण्याचा मार्ग. हो बघा तुम्ही, झालते आपण असं आले आपण. 3ची बाजू आहे आणि हे बाहेर जाण्यासाठी बाजू. संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, सिद्धार्थ गार्डन झू आणि ह्याच्याच पुढं सिद्धार्थ गार्डन, जे आता आपण मगाशी आलो होतं सिद्धार्थ गार्डन, ओन्ली सिद्धार्थ गार्डन होतं आणि त्याच्या सोडं पुढं गेलं की झू. सो बघा इथे एंट्री फीज आहे 50 रुपये आणि गार्डनसाठी एंट्री फीज आहे 20 रुपीज पर पर्सन. सो आपण बाहेर जातो आता झूच्या. चलो. सो इथं फाउंटन आहे, पण इथं फाउंटन बंद केलं वाटतं. आय थिंक तिथं पाट्या बिट्या लावले काय, आय डोंट नो. आम्हाला 3री 4थीमध्ये शिकवायचे फाउंटन बीस कारंजा. सो इथं फाउंटन बंद आहे, पाणी बिणी नाही. याच्यामधलं एक हाती पण गायब आहे वाटतं. इथलं एक हाती गायब आहे. सो बघू शकता 6 हाती चरायला गेलं एक हाती. सो हत्तीवरती सूट करू नये, पाणी द्या पाणी द्या म्हणून. सो बघू शकता तुम्ही इथं पाण्याच्या टायमाला आतमध्ये कचरा वगैरे टाकलेला आहे. सो थोडं गलत आहे, करायला पाहिजे होतं. सो बघू शकता सध्या आपल्याला काही हे नाही. इथं पण बंद आहे, इंट्रा बंद आहे का जास्त नाहीच वाटतं. इथं पण बंद आहे फाउंटन. इथं बसायचं ठिकाण आणि बुद्धाची मूर्तीच्या जसं आपण पाठीमाग आहे. हां इथं पण बिझनेस आहे. आणि मला वाटलं जिराफ आहे का तिथं. जिराफाचा फोटो मूर्ती कशी बाहेर दिसते पाठीमागून बघा. मूर्ती चांगली आहे, फक्त त्या मूर्तीनं पैसे फिटवलेत सिद्धार्थ गार्डनचे. बाकी आहे सगळं ओके आहे. एवढं पण म्हणजे खास नाही, ओके वाटतं मला. इथं बघा बसायचे आहे वाटतं आतून. हां आपण इथे एक प्लेस फिरूया. सिद्धार्थ गार्डन स्टेशन म्हणजे अरे ट्रेन पण आहे रे, टॉय ट्रेन. हे काय पकना पेट्री टॉय ट्रेन. ट्रेन बंद आहे, ट्रेनचं इंजन आहे फक्त. इथं ट्रेनचं ट्रॅक बघा आतमध्ये, म्हणजे गार्डनला सगळं फिरवतं वाटतं आय थिंक ही टॉय ट्रेन. सो चांगलं वाटतं, म्हणजे बऱ्यापैकी गार्डन चांगलं, म्हणजे गार्डन बेस्ट आहे. पण ते थोडंसं त्यातलं कामगिरी चालू वगैरे असेल काय कुठलं हा ना. ते कपल येऊन थोडं गार्डन गंद करतात. सो आपल्याला अवॉइड करायचं ते. आणि इथं पण बूट गार्डन आहे बाई, जसं मुंबईला पण बूट गार्डन होतं तो पण सेम बूट असंच इथं पण आहे. मुंबईचं म्हणजे मी पहिलं मुंबईलाच राहायचो, तुम्हाला माहिती आहे. आधीचे जर ब्लॉग बघितले असेल ते हिंदीमध्ये करायचो. पण आता ना हे बघा, हे इथनं व्ह्यू चांगलं आहे. तिकडे किड्स झोन आहे, सगळं किड्स झोनकडे आपल्याला जायचं नाही. सो इथं बघू शकता तुम्ही, इथं काय काय शक्तिमान सेनापती उभा आहे. इथं शक्तिमान, क्रिस, जोकर, स्पायडरमॅन, बाहुबली पण आहे का. हे बाहुबलीच आहे. हे बाहुबली, शक्तिमान, ऋतिक रोशन, तो बॅटमॅन पिटमॅन दोन्ही येतो. दोन्ही दोन्ही. सो इथं पण ट्रॅफिक पोलीसवाला तुम्हाला दाखवतो. सगळीकडे काय पण असतं ते ट्रॅफिक पोलीसवाल्याचं अलगच मोहल आणि दहशत असते. ट्रॅफिक पोलीसवाला भाय बघितलं तर एकदम दंग होऊन जाशाल तुम्ही. तुम्हाला मी ट्रॅफिक पोलीसवाला दाखवतोय. सो इथं बघा ट्रॅफिक पोलीसवाला. आणि त्याच्याच ते मला ते कार्टूनचे नाव नाही माहीत, ते मार्बल बिरबल काय भरपूर आहे इथं. सो आपले इंडियन पण आहे इथं भरपूर म्हणजे 10-15 इंडियन्स आहे. आणि इथून डायरेक्ट बाहेर जातो ना आपण. सो आपल्याला ते बुद्धाच्या मूर्ती बसल्या फ्री घ्यायचं होतं सीन. सो आपण परत येणार काय मग इकडं आहे ना, परत आपण तसं येणार परत शूट ते फोटो काढण्यासाठी. काय शूट घ्यायचे? हां तिथलं एक शूट घ्यायचं. सो बघू शकता तुम्ही मित्रांनो, एवढं आहे म्हणजे तुम्हाला मगाशीच बोललो ना ओके आहे. तुम्हाला म्हणजे माझ्या पद्धतीने मला असं वाटतं की अजून थोडं यायला डेव्हलप करायची आवश्यकता आहे. सो माझं स्वतःचं ऑपिनियन सांगतो. पण ठीक आहे बऱ्यापैकी फिरण्यासाठी. आणि हे जे ठिकाण आहे ते फेमस आहे ना सिद्धार्थ गार्डन म्हणून औरंगाबादचं. सो त्यामुळं थोडंसं करणं थोडंसं आहे. इथं तात्यांचं पण दिसलं आहे आम्हाला. तुम्हाला तात्यांचं असतं का नाही माहिती नाही. ते बघा त्या साईडला तात्यांचं, हनुमान पण बाजूला ठेवला. तात्यांच्या साईडला हनुमान लावलं आहे. सो हे कुठलं केमिस्ट्री झाली तात्यांच्या बाजूला हनुमान. तात्या बिच्चूचा सिरियल येत होता, तू पाहिला का तू? नाही तात्यांचं फक्त लक्षाच्या पिक्चरमध्ये बघितलं आहे मी. हां तात्यांचं आहे, त्याच्या पुढं कृष्ण आहे भरपूर. आणि हे बघा कसलं जायचं, हनुमान पण आहे पुढं. सो इथं बघू शकता. इथं थोडी हरियाली वाटतं, पण एवढाच इलाका हरियाली आहे. पण याच्यामध्ये एक पण अलाउड नाही वाटतं काय माहिती.
सो इथून बाहेर जायचं आपल्याला, बाहेर जाऊ आणि त्या फोटोवर जाऊया. मूर्तीकडे जायचं. हां, त्या मूर्तीकडे जाऊ आणि मूर्तीचे मला वाटतं आपण तिथेच एंड करायला असं वाटते, कारण इकडचं काही राहिलंच नाही बघायचं दाखवायचं. सो आपण इकडे आहे वाटते, इथं काय मंगल शेती इकडे, तिथं बघू शकता तुम्ही. इथं पण एक प्रकारचं हे बघा. हा भाई साफ, हे मस्त वाटतं व्ह्यू, मला हाच व्ह्यू बघायचा होता. सो मित्रांनो, पाठीमागं बघू शकता बुद्धाची मूर्ती आणि समोर हे काय जे पाणी वगैरे लावले, पण तिथून पाणी येत होतं असं वाटतं मला, ते बंद केले. पण हे मस्त केलं एकदम, नाही काय बाजून झाडं आणि नंतरून रस्ता. सो इथं पण आहे तसंच, पण हे चांगलं वाटतंय. सो हे बघा तुम्ही. आणि आता आम्ही बाहेर जातोय कारण इथं संपलेलं आहे. आणि ही एक काहीतरी मग काय रे ते मुक्ती संग्रहालय हैदराबाद काहीतरी हे वाटतं, आतमध्ये जायला अलाउड आहे का नाही माहिती. सो मित्रांनो, व्हिडिओ इथपर्यंत जर बघितला असाल तर लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो मित्रांनो, व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, चला.